अगं ये मी काय अगं सपना तुला काय सांगायचंय. अगं खूप प्रयत्न केले मी त्या मंजुरी फॉर्म भरू नये म्हणून खूप प्रयत्न केले का. अगं माणसं गेलीच रस्त्यावर मी गाड्या आडव्या घातल्या पण त्याच्या आईला त्या तात्याने काय केलं 5 वाजता उठून तो फॉर्म भरून आला. आता मी काय करणार. अहो काय आबा तुम्ही हा तुम्हाला कळत नाही का. तुमच्या भरोशे उभी राहिले होते ना मी. तुम्ही मला म्हणले उभी राहा मी काय करायचं ते करतो तुला बिनविरोध आणतो म्हणून मी उभा राहिले होते ना. काय म्हणतो हा काय म्हणता तुम्ही. तुमच्या भरोशे उभे राहिले. तुम्ही म्हणलं मी ग्रामपंचायत सदस्य होतो इकडे सदस्य होतो तिकडे सदस्य होतो माझा एवढा एक्सपिरियन्स आहे एवढा मोठा अनुभव आहे. तुमच्या भरोशे उभे राहिलेले आहेत मी. जर मी पडले तर बघा जबाबदारी तुमची आबा. तुमच्यामुळे झाले सगळं. माझी 4 चौकात चव जाईल त्याचं काय करणार आहे मी. जरा शांत हो दम घे जरा दम घे. अरे आबांशी बोलतीयस तू. काय आबांशी बोलतीये. काय केलं त्या आबांनी. भरलाच ना त्या मंजुळानी फॉर्म. आता ती उद्या निवडून आली तर किती मोठा अपमान होईल माझा. तिने फक्त फॉर्म भरलेला आहे. निवडून आली का ती अजून ती निवडून आली नाही. मला ताकद पण नाहीये आबासाहेबांच्या विरोधात उभी राहायची. मला इतकं टेन्शन आलं ना आता आबा. मला काहीच सांगू नका तुम्ही. अगं बरोबर आहे. अगं तू जर का पडली ना तर नुसता तुझा अपमान नाही ग. तुला किती लोक ओळखतात. ते कॉलेजमधले समजा तुझे काय असतील ते मित्रमैत्रिणी तेवढी लोक ओळखतात. तू जर का पडली तालुक्यात पंचक्रोशीमध्ये आम्हाला ओळखतात तर माझा अपमान आहे. लोक म्हणणारे उद्या आबाची पोरगी पडली. नाही अजिबात नाही तात्या. चौथळ्या नागाच्या तोंडावर लाथ मारलीस तू. आता नाही. आता मी माझ्या फुल ताकदीशी कामाला लागणार. काय करणार आहे तुम्ही. तू अजिबात घाबरू नकोस. 5-50 गाड्या मी तयार ठेवलेल्या आहेत. मुठ्ठेवानी पैसा पेरायचा. प्रत्येकाला 5-5 हजार रुपये द्यायचे. एक मत विकत घ्यायचं. पण आपण निवडून यायचं म्हणजे यायचं आणि मी तुला निवडून आणणार. आयुष्यात केली संपूर्ण पाप पुण्य मी पणाला लावेन पण तुला निवडूनच आणेन. बघा जर मी निवडून आले नाही तर गाठ माझ्याशी आबा. अरे तुझ्याशीच आहे ना. नाही कुठं म्हटलं मी. कारण तुमच्या भरोशे उभं राहिलेली मी. अगं हो बरोबर आहे बाळा. मला वाटत नाही का. अगं मला सगळं चालतं पण अपमान चालत नाही. तुला आदरला सांगितलंय वाटेल ती गोष्ट करेल मी. अशी रस्त्याने माणसं फिरेल. एकही मतदान त्याचं होऊ देणार नाही पण तुला निवडून आणेन. तो अजिबात घाबरायचं नाही. मग ठीक आहे. आज माझ्या सपनाला वाट लावायचा विचार चालला होता काय. पण घाबरू नकोस. पण सपना एक लक्षात ठेवायचं जे मी सांगेल तेच करायचं. पहिल्यांदा ही कपडे बदलायची. हे असली कपडे घातली हे तुझं बॅग वगैरे दिसतात नाही. यांनी लोक आपल्याला नाव ठेवतील. अहो घरच्या घरी घातली आबा. घरच्या घरी प्रचाराला अजिबात चालायचं नाही. आता आपला जोमानं प्रचार केला पाहिजे. तो पांड्या तो तुकिया तो सगळे गोळा करायची. ठीक आहे. प्रत्येकाला 20,000 जास्त दे. प्रत्येकाला आपल्या मागे आला पाहिजे. बरं ठीक आहे मी कपडे बदलते आता. आपण जाऊ प्रचाराला. हो लगेच जायचं. चला. माझ्या विरोधात काय चालेल हे सगळं चालून मारी.